जाऊ नये म्हणून, पण आपण ते मध्ये जाऊ नये म्हणून लावतो, पण हेच मध्ये जाऊन बसते. पॉन्ड्स आता सर्वसाधारण लोक कोणतेही लावतातच ना. ते बघा, हे सगळं आपल्या रक्तामध्ये जाते आणि मग पिगमेंटेशन होऊन जाते, रक्तातले दोष निर्माण होतात, थोडंही वरती राहत नाही. पावडर लावायचं कारण म्हणजे प्रोटेक्शन, धुळी हवेतून जे धुळीचे कण आतमध्ये जाऊ नये म्हणून पावडर लावतात. पण हे पावडरच पूर्ण मध्ये जाऊन बसते आणि मध्ये गेले की मग ते डायरेक्ट रक्तात जाते, 3-4 लेअरपर्यंत जाऊन रक्तामध्ये मिक्स होतं. मग पिगमेंटेशन होऊन जातात. मग त्या पिगमेंटेशनला किती क्रीम लावलं, काही लावलं तर ते कधीच बरं होत नसतं. मग त्याला आतूनच क्लिअर करावं लागतं. आणि हे जे पावडर आहे, आता मी हे फेकून देते. हे काय आहे आता हे आपलं पावडर, म्हणजे याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही, चेहऱ्याला लावायचं. म्हणजे जे तुमच्या कंपनीचं पावडर आहे? हां, सनेज कंपनीचं हे पावडर आहे. त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल वापरलेलं नाही ना, दगडापासून, हे दगडापासून बनवलेलं आहे. आणि हे म्हणजे आपले जे स्पोर्ट्स असतात त्यामधून कुठलंही धुळीचे कण आतमध्ये जाऊ देत नाही, फक्त प्रोटेक्शनचंच काम करते. दिवसभर जरी ठेवलं तरी असंच राहणार, खाली जरी गेले तर वर येणार. म्हणून आपल्या चेहऱ्यावरती जे बाहेरून जे धुळीचे कण जातात ते बिलकुल जाऊ देत नाही. त्याच्यात बोट जरी टाकलं हे बोटाला लागतं, खाली जात नाही. खाली जात नाही, खाली गेलं तरी परत येतं. हे बोटाला चिकटतं पण खाली बसत नाही, स्किन मध्ये जात नाही. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की बाकीचे पावडर स्किन मध्ये जातात, तुमच्या कंपनीचा पावडर स्किन मध्ये जात नाही आणि स्किनला प्रोटेक्ट करतं, फक्त प्रोटेक्ट करते धुळीपासून, लगेच जात नाही. छान. आणि काय किंमत त्या पावडरची? 80 रुपये. मग काय इतर पावडरच्या तुलनेत सेमच आहे, काय फार महाग नाही. महाग नाही, किमती सगळ्या इतर पेक्षाही कमी येतात. उलट आपल्याला त्याच्या